नमस्कार मंडळी. आज आपला इव्हेंट होता आणि संध्याकाळी आपल्याला जायचं होतं बड्डेला. तर देवाचं दर्शन घेतलं. आज आपल्याला लेट झाला होता आणि प्रथमेशने भरपूर वेळा फोन केला होता. तिथे पोहोचलो आम्ही आणि गाडी काढली आणि लगेच निघालो आपल्या इव्हेंटच्या स्पॉट वरती. तर थोड्याच वेळात आपण पोहोचणार होतो आणि तिथे पोहोचून आम्ही सगळं सामान सगळं उतरवलं आणि लक्षात आलं की आपण एका पाण्याची पिशवी विसरलो आहोत आणि ती पिशवी घेण्यासाठी परत दोघ जण गेले आपल्या गोडाऊनला आणि तिथून मग पाण्याची पिशवी आणायला गेले आणि आम्ही तोपर्यंत पाण्याचा ऑलमोस्ट सेटअप लावून ठेवला होता आणि नंतर आल्यानंतर फायनल एक चेकअप, फायनल टच. ओके. तर सगळं ओके ओके होतं आणि नंतर आम्ही गेलो जिथे पाळणा लावला होता स्टेजवरती. स्टेज वगैरे आपण सगळं रेडी केलं होतं. तर मोर पीस वगैरे सगळं लावला होता आणि आज जुळ्या मुलींचं नेम रिव्हील होतं, म्हणजे नामविधीकरण सोहळा. तर त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही साईडला दोघांची नावं असतील. तर आपण त्यांना ते मोर पिसामध्ये बनवून दिलं होतं, दोघांची नावं वेगवेगळ्या साईडला, लेफ्ट अँड राईट साईडला. तर हा असा आपला सेटअप होता. तर हा सेटअप फायनल टचअप बघत होतो, कुठे हलतंय, कुठे काय होतंय का. त्याच्यानंतर त्यांचा कार्यक्रम चालू झाला. त्यांनी विधिवत पूजा वगैरे करून सगळं करत होते आणि बहुतांश लोक अशी जमली होती, लोक आली होती आपले इव्हेंटला. आणि बाहेर प्रचंड पाऊस होता आणि आम्ही विचार करत होतो कधी आपल्याला जायला भेटतंय आणि कधी आपल्याला नाश्ता करायला भेटतंय. कारण मंडळी सकाळी आम्ही लवकर निघालो होतो, कारण आम्हाला वाटलं होतं की इव्हेंट संध्याकाळचा आहे. पण जे इव्हेंट ज्यांनी दिला होता ते म्हणाले की नाही, सकाळचा इव्हेंट आहे, 10 वाजता तुम्हाला रेडी व्हायचं. तर आम्ही विचार करत होतो तोच, की कधी नाश्ता करायला मिळतो. आणि सगळे लोक उभे राहिले. आम्हाला वाटलं इव्हेंट चालू झाला म्हणून आम्ही सुद्धा उभे राहिलो, इव्हेंट चालू होतोय का. तर बघितलं तर नव्हतं. त्यांची काय विधी ते करत होते आणि विधी करता करता त्यांनी पाण्यात घालायला सुरुवात केली. तर ते ऑलमोस्ट पाण्यातला विधी वगैरे सगळं होत होतं आणि आता अगदी थोड्याच वेळात आपल्याला नेम रिव्हील म्हणजे नामकरण सोहळा, म्हणजे जे आपण नाव दाखवतो ते चालू होणार होतं. एक 2-3 सेकंदाचा फरक फक्त असेल आणि त्यांनी नामविधीकरण सोहळ्यासाठी रेडी झाले होते. तर फायनली नामकरण विधी सोहळा हा झाला होता आणि काव्या आणि श्राव्या अशा जुळ्या मुली होत्या. त्या मुलींचं नामकरण विधी होता. अगदी उत्साहात आणि प्रचंड उत्साहात त्यांनी सगळा कार्यक्रम घेतला होता. तर अशा प्रकारे सगळा विधी चालू होता आणि आम्ही बसलो होतो विचार करत कधी आपल्याला जायचंय. आणि आपला संध्याकाळी बर्थडे होता कृष्णा दादाचा. तर बर्थडे साठी जेवढी गर्दी जमणार होती तेवढी तर नव्हतीच, अगदी मोजकेच जे आम्ही रेग्युलर जमतो तेच होते. तर केक आणला होता, 2 ब्लास्टर आणले होते आणि भाईनी टोपी पहिली काढली, कारण टोपी खराब करायची नव्हती, कारण बायको नंतर मग बोलणार होती. त्यासाठी टोपी वगैरे सगळं काढलं. आधी विचारलं सगळं रेडी आहे का, ब्लास्टर वगैरे. हे बघा, ब्लास्टर वगैरे रेडी आहेत का विचारलं. हो हो रेडी आहेत, रेडी आहेत. केक कापायचं फक्त तयारी होती. तो विचार करत होता केक कापू का ब्लास्टर फोडू. हा, तर ब्लास्टर का फुटत नव्हता, कारण ह्यानी उलटा फिरवला होता ब्लास्टर. शेवटी तो ब्लास्टर मलाच घ्यावा लागला हातात आणि तो ब्लास्टर मी माझ्या पद्धतीने उघडला.
हा बघा, हा असा जुगाड करावा लागतो कधीतरी. आम्ही तसं जुगाड करतो. जुगाड करण्यात आपण एक्सपर्ट आहोत. आणि फायनली केक कटिंग झालेला आहे. आणि केक कटिंग झाल्यावरती त्यांनी राजू दादाला पहिला केक भरवायला बोलवलं. राजू दादा राजू दादा आलेला आहे आणि केक खाणं कमी आणि लावणं जास्त झालेलं आहे. हे बघा, हे बघा कसं दिसतंय. आणि त्याच्यानंतर वेळ होती माझी, पण त्याच्या आधी ह्याला केक खायचा होता. मी याला शिस्तीत केक भरवतो, पण या बाईंनी काय बघितलं. हे 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 असे किडे करतात. हे बघा, खाणं कमी आणि लावणं जास्त. तर हे सगळा प्रकार चालू होता. आणि हे सगळं लावून वगैरे झाल्यावरती आपण जाणार होतो. ऑलरेडी ऑर्डर दिली होती. आणि हा सगळा प्रकार लावालावीचा प्रकार चालू होता. फायनली फोटो सेशन वगैरे, व्हिडिओ वगैरे काढले आणि आम्ही गेलो हॉटेलमध्ये. आणि प्लेट्स रेडी होत्या आपल्या जेवणाच्या. तर अशा प्रकारे भावाचा बड्डे झालेला आहे आणि आम्ही आता बसलो जेवायला. तर हा व्हिडिओ बघितला असेल तर कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि लाईक्स करा. धन्यवाद मंडळी.